नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आज एमपीएससी गट क परीक्षा म्हणजे गट ब आणि गट क म्हणजे मागच्या वेळेस बघा की गट ब गट क एकत्रित घेण्यात आले, त्याच्यानंतर आता वेगवेगळं करण्यात आलं आणि गट क ची परीक्षा आता महत्त्वाची होत चाललेली आहे. कारण की तुम्ही बघाल की तलाठी किंवा बाकी इतर सरळ सेवाच्या सुद्धा पोस्ट आपल्या गट क मध्ये ऍड करणार आहेत आणि त्याची प्रिलिम्स एक्झाम आज झालेली आहे, पूर्व परीक्षा जी झालेली आहे त्याची आन्सर की संभाव्य आन्सर की म्हणजे पेपर गट क चा पेपर कंपॅरेटिव्हली गट ब पेक्षा तर सोपा होता. म्हणजे अर्थशास्त्राचे प्रश्न बघा, काही विज्ञानाचे प्रश्न बघा, चालू घडामोडीमधले काही प्रश्न कठीण होते परंतु बाकी बहुतांश प्रश्न सोपे होते. त्याची संभाव्य आन्सर की म्हणजे आयोगानुसारच ही आन्सर की राहील, काही एक दोन प्रश्नाचा फरक पडेल तर त्याच्यामुळे तुम्ही चेक करू शकता आणि ज्यांचा बऱ्यापैकी म्हणजे कुणाचा 40-50 आता ते ठरेल. म्हणजे उत्तर आयोगाची उत्तर तारीख आल्यावर आपण संभाव्य कटऑफवाला सुद्धा त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला टाकू, जेणेकरून तुमच्या तयारीला एक डायरेक्शन मिळेल, दिशा मिळेल. तर बघा की जास्तीत जास्त संख्येने हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यासाठी आम्ही नियमित स्वरूपात असेच व्हिडिओ घेत येऊ. म्हणजे ज्या काही ऍडव्हर्टाइजमेंट येतात किंवा काही शेड्यूल असेल सगळ्यांचे व्हिडिओ घेऊन येऊ आम्ही. तर डी या सेटचे आन्सर की आपल्याकडे आहे आणि बी आणि डी किंवा ए आणि सी असं काही खूप जास्त फरक पडत नाही, कारण की अर्थशास्त्राचे प्रश्न बघा, भूगोलाचे प्रश्न बघा, त्यानुसार आपण त्याचे उत्तर शोधू शकतो. 1919चा कायदा, 1919चा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आपण म्हणतो, तर त्याची चौकशी करण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती? तर याच्यामध्ये बघा की उत्तर म्हणजे फक्त कोणती समिती? तर सायमन कमिटी. सायमन कमिटी बघा, सायमन कमिटी ऍक्च्युली 10 वर्षानंतर येणार होती, 1929ला येणार होती, पण 2 वर्ष अगोदर 1927लाच आली. मग सायमन गो बॅक, लाला लजपत राय आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सायमन कमिशन आली आणि कुठं ना कुठं बघा की भारतीयांना त्या ठिकाणी फायदाच झाला. म्हणजे आपले भारतीय लोक थोडे शांत बसलेले होते, तिकडे काँग्रेस म्हणजे असहकार आंदोलन बंद झालं, मग स्वराज्य पक्षाची स्थापना, स्वराज्य पक्षातील त्या ठिकाणी एक नेते मरण पावले, त्यामुळे सायमन कमिशनचा भारतीयांना एक प्रकारचा फायदा झाला. सायमन कमिशन आल्यामुळे भारतीय लोक जागे झाले. तर याचं उत्तर बघा की दुसरं. त्यानंतर लॉर्ड हार्डिंग यांच्या काळात कोणते पहिले युद्ध झाले? तर इंग्रज शीख युद्ध, म्हणजे तुम्ही शोधाल तर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर कायमधारा महसूल पद्धत, ज्याला आपण परमानंट सेटलमेंट सिस्टीम किंवा त्याला जमीनदारी सेटलमेंट सिस्टीम सुद्धा असे म्हणतो, जमीनदारी पद्धत सुद्धा म्हणतो. त्याचं उत्तर काय असेल? तर जमीनदार. त्याचं उत्तर काय? ब, जमीनदार. याला आपण म्हणजे तुम्ही म्हणता ना परमानंट सेटलमेंट सिस्टीम, कायमधारा पद्धत, जमीनदारी पद्धत कॉर्नवॉलिसच्या काळात सुरू करण्यात आली, बंगाल प्रांतामध्ये सुरू करण्यात आली, हा आपण अभ्यास करतो. तर त्यानंतर चौथा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वृत्तपत्र साहित्यशी लाला लजपत राय यांचा संबंध नाही? तर पंजाबी म्हणजे बघा की पंजाबचा सीएम लाला लजपत राय यांना म्हणायचं, यंग इंडिया याच्या ग्रंथात लेखन करायचे. वंदे मातरम या वृत्तपत्रात त्यांनी बघा की पॅसिव्ह रेसिझम थेरी, आता वंदे मातरम हा इकडे बेंगॉली न्यूजपेपर म्हणून आणि बेंगॉली न्यूजपेपर आणि त्या ठिकाणी जे घोष आहेत ते पॅसिव्ह रेजिस्टन्स थेरी हा सिद्धांत मांडला होता. म्हणजे त्या ठिकाणी लाला लजपत राय यांचं काही म्हणजे क हे उत्तर, क हे चुकीचं आहे, तर ते उत्तर आहे त्याचं दुसरं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, खालील वर्णनावरून समाज सुधारक ओळखा. तर ज्ञानप्रकाश हे मराठी वृत्तपत्र. आता ज्ञानप्रकाश मराठी वृत्तपत्र काढणारे कृष्णाजी रानडे होते, परंतु त्याच्यामध्ये गोपाळ हरी देशमुख वगैरे यांचं सुद्धा त्या ठिकाणी काय होतं? तर सहकार्य होतं. आता प्रश्न काय विचारलाय? वर्णनावरून समाज सुधारक ओळखा, म्हणजे ते प्रत्येक स्टेटमेंट काय एक्झॅक्ट करेक्ट राहायला पाहिजे असं गरजेचं नाही. जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर या पदव्या देऊन गौरव करण्यात आला गोपाळ हरी देशमुख यांचा, आणि गोपाळ हरी देशमुख यांना संगीत विषयात आवड होती म्हणून यापैकी बघा की याचं उत्तर असेल 2. आयोग होऊ शकतं की वरीलपैकी कोणतेही नाही, परंतु जस्टिस ऑफ पीस व राव बहादूर गौरव देण्यात आला, कुणाचा करण्यात आला? तर गोपाळ हरी देशमुख. त्याच्यामुळे उत्तर मोस्ट प्रॉबेबली गोपाळ हरी देशमुख आहे. पहिलं स्टेटमेंट ज्ञानप्रकाश सुरू करणारे नानंडे होते, पण त्याच्यामध्ये गोपाळ हरी देशमुख यांचं सुद्धा योगदान होतं. बऱ्यापैकी बघा की आपण प्रश्नाचं उत्तर त्याचबरोबर त्याचं विश्लेषण पण या ठिकाणी करत आहोत, म्हणजे तुम्हाला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट मिळेल त्याच्यात किंवा सपोर्ट मिळेल की हा उत्तर बरोबर राहायला पाहिजे. तर बघा खालील विधाने वाचून योग्य स्त्री समाज सुधारकाचं कार्य ओळखा. याच्यात सुद्धा बघा की आयोगाने थोडं कन्फ्युजन ठेवलेलं आहे. शारदा सदन आणि आर्य महिला समाज संस्थेत याच्यात बघा की ह्या पंडिता रमाबाई, त्याचबरोबर 1913 मध्ये कैसरी हिंद पंडिता रमाबाई, परंतु 1894 मध्ये हिंदू लेडीज सोशल क्लब याच्यामध्ये रमाबाई रानडे यांचं योगदान आहे. आता ठाकरसी टाटा कुटुंबीय आणि स्त्री उद्यानाच्या कार्यासाठी पंडिता रमाबाई रानडे म्हणजे त्या काळात दोघांनाही आपण म्हणून आर्थिक पाठबळ दिलं, परंतु आयोग याचं उत्तर देईल पंडिता रमाबाई. त्याचं उत्तर असेल दुसरं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जातोय आपण. 7वा प्रश्न, 1915 मध्ये गांधीजी भारतात आल्यानंतर पुढीलपैकी कोणते प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले? तर बिहारमधील चंपारण्याचा सत्याग्रह, खेडा येथील शेतकऱ्यांचा सत्याग्रह, त्याचबरोबर अहमदाबादमधील मिल मजूर आणि मालक यांचा सत्याग्रह, मुस्लिम स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती करणे. तर आल्यानंतर कोणते प्रश्न? त्याच्या उत्तर आहे अ, ब, क. याचं उत्तर आहे पहिलं. त्यानंतर 3 सप्टेंबर 1942 रोजी तासगाव येथील कचेरी मोर्चाचे खालीलपैकी कोणत्या कार्यकर्त्यांनी नेतृत्व केले होते? तर याचं उत्तर आहे ब आणि क. ब आणि क म्हटलं तर वि.स. पागे आणि त्याचबरोबर गोविंद खोत. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जातोय आपण. 9वा प्रश्न, महाराष्ट्रातील 1857च्या उठावाच्या संदर्भात खालील विधाने बरोबर आहेत? तर याच्यात विधाने बरोबर आहेत ब, क आणि ड. म्हणजे पहिला, सातारचे छत्रपती प्रतापसिंह यांचे गेलेले राज्य परत मिळवण्यासाठी गंगाराव पागे यांनी अविरत प्रयत्न केले, तर हे चुकीचं आहे. बाकी काही की ब, क आणि ड बरोबर आहेत.
त्यानंतर नेक्स्ट 10वा प्रश्न आपण जातो. 10व्या प्रश्नामध्ये एकदम सोपा प्रश्न आहे तुमचा. राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाविषयी आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कलकत्ता अधिवेशन आणि त्याचे अध्यक्ष कोणतं? दादाभाई नौरोजी. पहिल्या अधिवेशनाचे उमेशचंद्र बॅनर्जी, पहिला वाला ऑप्शन आहे. दुसऱ्या अधिवेशनाचे दादाभाई नौरोजी. तर तिसरं उत्तर त्याचं ऑब्व्हियसली काय की उत्तर कोणतं असेल तर पहिलं. म्हणजे काँग्रेसचे तिसरे अधिवेशन कलकत्ता दुसरे अधिवेशन 1886 त्याचे दादाभाई नौरोजी. काँग्रेसचे तिसरे अधिवेशन मद्रास अधिवेशन त्याचे बदरुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम अध्यक्ष. काँग्रेसचे चौथे अधिवेशन अलाहाबाद जॉर्ज यूल, म्हणजे पहिले ब्रिटिश किंवा नॉन काँग्रेस नॉन इंडियन अध्यक्ष. आणि काँग्रेसचे 5वे अधिवेशन जे आपण म्हणतो ते म्हणजे कुठं तर मुंबई आणि विल्यम वेडरबर्ग त्याचे हे होते. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न थंड हवेचे ठिकाण आणि आता भूगोलाचे प्रश्न म्हणजे इतिहासाचे 10 प्रश्न या ठिकाणी कंप्लीट झाले आहेत. म्हणजे गटकच्या परीक्षेमध्ये इतिहासाचे 10 प्रश्न विचारण्यात आलेले होते. आता बघा की या ठिकाणी 11वा प्रश्न तुमचा भूगोलाचा प्रश्न आहे. भूगोलाच्या प्रश्नामध्ये बघा की चुकीचे विधान ओळखा. तोरणमाळ आपल्याला माहिती आहे तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हस्तंगबा डोंगर आणि तोरणमाळ पठार म्हणजे त्याचं उत्तर असेल काय की दुसरं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न विधानामधून चुकीचे विधान ओळखा. वर्धा व वैनगंगाचे या नद्यांचा संगम चंद्रपूरच्या नैऋत्यामध्ये होते. म्हणजे चंद्रपूरच्या नैऋत्य भागामध्ये इकडून वर्धा आणि इकडून वैनगंगा येऊन मिळते. कान्हा, पेंच, बाग या वैनगंगा नदीच्या उपनद्यात ऑब्व्हियसली वैनगंगाच्या नदीच्या डाव्या तीरावर येत नाही. वाघाडी वगैरे ह्या उजव्या तीरावरून येतात. तो म्हणजे चुकीचा आहे. मग तोरणा, मन्याड वगैरे गिरणा ह्या मांजरा नदीच्या उपनद्या आणि त्या गोदावरीला जाऊन मिळतात. म्हणजे मांजरा नदी ही एक लांब नदी आहे, गोदावरीची लांब उपनदी आहे. त्याचं उत्तर असेल तिसरं उत्तर. कारण की त्या डाव्या तीरावर नाही. म्हणजे वैनगंगा उत्तरेकडून दक्षिणेकडे माळते तर डाव्या तीरावर म्हणजे छत्तीसगडच्या बाजूने येत नाही तर त्या तिकडे उजव्या तीरावरच्या उपनद्या आहेत. समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. कोपेन यांनी कोपेनचं क्लासिफिकेशन तुम्हाला गट ब च्या परीक्षेमध्ये कोपेनच्या हवामानाच्या वर्गीकरणावर प्रश्न होता आणि गट क मध्ये सुद्धा हवामानाच्या वर्गीकरणावर प्रश्न दिसतोय. तर बघा की या ठिकाणी AW ये म्हणजे काय की मान्सूनल. ये हा क्लायमेट काय म्हणू आपण ट्रॉपिकल क्लायमेट आणि यम लागला तर मान्सूनल. तर याचं उत्तर असेल काय की AMW मान्सूनल. म्हणजे वेस्टर्न रिजन ऑफ म्हणजे बघा की पश्चिम घाटामधल्या पश्चिम किनारपट्टी भागामध्ये पावसाचं प्रमाण मान्सूनचं प्रमाण अधिक आहे त्याच्यामुळे AMW हे त्या ठिकाणी उत्तर असेल. नेक्स्ट प्रश्न आहे खालील विधानांची चुकीचे बघा यांचं खूप सखोल विश्लेषण घेऊ शकतो पण तुम्ही दैनंदिन अभ्यास करता खूप सखोल विश्लेषणाची गरज नाही. उत्तर काय त्याचं थोडं सपोर्टिव्ह विश्लेषण म्हणजे सफिशियंट आहे. विधाने कोणती बरोबर आहेत. उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर ही भारतातील राज्य नेपाळी सीमेला लागलेले आहेत. बरोबर आहे. नेपाळ हा एक भूपरिविष्ट म्हणजे काय की लँडलॉक कंट्री ऑब्व्हियसली करेक्ट आहे. नेपाळ आणि भूटान या देशाच्या शेजारी आहे. आता याच्यात बघा की तुम्हाला पहिलं उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि मणिपूर. तर पहिलं चुकीचं आहे कारण की मणिपूरची सीमा लागलेली नाही नेपाळला. पहिलं चुकीचं आहे. नेपाळ हा भूपरी लँडलॉक कंट्री आहे हे बरोबर आहे. भूटान हा नेपाळचा शेजारी देश आहे परंतु मधात आपला सिक्कीम येतो म्हणजे काय की त्यांचं बाउंड्री लागलेली नाही. तर याचं जर विचारलं की चुकीचं विचारलं यांनी तर क आणि अ चुकीचं आहे या ठिकाणी. तर क आणि ह्या चुकीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट मॅंगनीज आपल्या महाराष्ट्रातील खनिजांवर प्रश्न. आता बॉक्साईड म्हटलं तर तिकडे दक्षिण म्हणजे आपला काय म्हणून आपण कोकणातला भाग तो लोह खनिज सुरजागड हे फेमसच आहे मॅंगनीजसाठी आणि इकडे क्रोमाइटसाठी. तर बघा की मॅंगनीजसाठी याचं उत्तर असेल चिखला. त्याचबरोबर लोह खनिजासाठी काय की सुरजागड. बॉक्साईडसाठी तुमचं ते उदगिरी येईल आणि क्रोमाइटसाठी काय येईल तर जानोली. त्याचं उत्तर असेल तिसरं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न येतो तुमचा बघा की खालीलपैकी कोणते प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे 2025 चे उद्दिष्ट नाही. तर क ड हे उद्दिष्ट आहेत आणि ब हे उद्दिष्ट नाही. मासेमारी उत्पन्न 4 त्यांनी दुप्पट म्हणून दिलेलं आहे 4 पटीने ते चुकीचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. भारताचे प्रथम क्लोन गंगा हे नाव आहे. गिरगाईच्या वासराचे नाव काय तर गंगा. आता बघा की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत म्हणजे 17 गोल 169 टार्गेट आणि 304 इंडिकेटर्स म्हणून पाठ करतो आपण. तर याचे 17 गोल आहेत आणि इंडिया सस्टेनेबल गोल इंडेक्स म्हटलं तर त्याचे 16 इंडेक्स आहेत कारण की इंटरनॅशनल कोऑपरेशन आहे त्याच्यात इंडेक्स मध्ये हे नाही ऑब्जेक्टिव्ह नाही किंवा गोल नाही. यमुना नदीच्या उपनद्या यमुनेच्या चंबल, सिंध, बेटवा आणि केन असं आपण वाचतो. चंबल, सिंध, बेटवा आणि केन. तर मग केन, बेटवा, सिंध आणि चंबळ म्हणजे याने काय विचारलं पूर्वेकडून पश्चिमेकडे विचारलंय. तर केन, बेटवा, सिंध आणि चंबळ हे त्याचं उत्तर असेल. त्यानंतर महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण बघा की प्रत्येक 25 किलोमीटरवर स्टेशन बसवण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2007 ते 2012 त्याच्यामध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान 2007 ला लॉन्च करण्यात आलं. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्य उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा त्याच्यामध्ये अन्नधान्याचं डिस्ट्रीब्युशनसाठी. तर 11वी पंचवार्षिक योजना आहे त्याचं उत्तर 2007 ते 2012 दरम्यान. योग्य विधाने ओळखा. तर योग्य विधाने ओळखा तर अर्थव्यवस्थेचे सर्व म्हणजे बघा की याच्यात अ आणि ब स्टेटमेंट तुम्ही वाचाल तर त्या ठिकाणी ब स्टेटमेंट हे बघा चलनविषयक धोरण नाही. राष्ट्रीय उत्पन्न वगैरे हे राजकोषीय धोरण आहे आणि राजकोष सेकंड प्रश्न बरोबर आहे. पहिल्यामध्ये ते चलनविषयक म्हणजे मॉनिटरी पॉलिसी नाही. 2 प्रकारच्या पॉलिसी असतात. एक मॉनिटरी पॉलिसी आणि दुसरी फिस्कल पॉलिसी. तर सरकारची फिस्कल पॉलिसी आणि आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी. 14 वित्त आयोगाचे अध्यक्ष यांच्यात काय विचारलंय की बरोबर जोडीवर का वाय व्ही रेड्डी. 14व्याचे वाय व्ही रेड्डी, 15व्याचे एन के सिंग आणि 16व्याचे आपले अरविंद पनगारिया. त्यानंतर बघा की या ठिकाणी ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हणजे जनधन विषयी प्रश्न विचारलेला आहे. तर याच्यामध्ये याचं उत्तर तिसरं आहे. विमा संरक्षण वाढवले, वयोमर्यादा वाढवली आणि ओडी फॅसिलिटी वाढवली. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय
तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे नसेल तरी तुम्ही ते वापर करू शकता. एक प्रकारचे प्री अप्रूव्ड लोन म्हणजे त्याला ओव्हरड्राफ्ट असे म्हणतो. 1991 मध्ये नरसिंहम समिती बँकिंग क्षेत्र सुधारणा म्हणतात, परंतु ते वित्तीय क्षेत्र सुधारणाविषयी फायनान्शियल सेक्टर रिफॉर्मसाठी नेमण्यात आली होती आणि त्यांनी बँकिंग विषयी त्यांनी शिफारसी केल्या. त्या काळात मल्होत्रा समिती इन्शुरन्स सेक्टर विषयी, त्याचबरोबर तिकडे रंगराजन समिती त्या काळात तुम्ही अभ्यास केलेला असाल. 1900 म्हणजे तारापूर समिती त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहात, त्या ठिकाणी राजा चेलैया समिती आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये नरसिंहम समिती. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे बघा की 2016 मध्ये FRBM कायदा आहे तुटीशी संदर्भित. FRBM कायद्याचा अभ्यास करण्यासाठी 2016 मध्ये नेमलेला समिती कोणती? NK सिंग समिती. आणि तुम्ही पेपर अनालिसिस करा, अर्थशास्त्रामध्ये तुटीवर प्रश्न असतोच एक ना एक. नीती आयोगाची स्थापना 1 जानेवारी 2015 हे उत्तर आहे. नीतीचं फुल फॉर्म तुम्हाला माहित आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. दारिद्र्यविषयी बघा की तेंडुलकर समिती आणि रंगराजन समिती यांनी डेफिनेशन करण्यात आलेली आहे. औद्योगिक धोरण, पहिलं औद्योगिक धोरण 1948चं. 1948च्या पहिल्या औद्योगिक धोरणाविषयी कोणते चुकीचे आहे म्हणते? तर औद्योगिक धोरण मिश्र अर्थव्यवस्था स्थापनेचे उद्दिष्ट स्पष्ट केले होते. 56 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना महत्वाचे आणि 17 उद्योग राखून ठेवले. आता याच्यात काय म्हणण्यात आलं? चुकीचं विधान ओळखा विचारलं. चुकीचं उदाहरण ओळखा विचारलं आपण या ठिकाणी वरील सर्व म्हणजे अ आणि ब तर बरोबर आहे औद्योगिक धोरणाबाबत. तर औद्योगिक धोरणामध्ये अ आणि ब बरोबर आहे, तर फक्त क याचं उत्तर चुकीचं, म्हणजे हे चुकी नाही झालं. चुकीचं उत्तर काय असेल तर फक्त क. त्याच्यामध्ये नंबर्स तुम्ही चेक कराल तर फक्त क हा त्या ठिकाणी उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जातोय आपण. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 म्हणजे 1976चं लोकसंख्या धोरण आणि राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे 2000चं आहे त्याचं उद्दिष्ट होतं 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिर करणे, म्हणजे ब हा ऑप्शन आहे. आणि त्या ठिकाणी बघा की हे 100% नागरीकरण साध्य करणे वगैरे हे नाही आहे. तर ब, अ आणि ब म्हणजे प्रजनन दर घटविणे, म्हणजे त्या ठिकाणी 3 प्रकारचे टार्गेट होते. एक शॉर्ट टर्म, दुसरं मिड टर्म आणि तिसरं लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे पहिले शॉर्ट टर्म मध्ये काय करण्यात आलं? आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून दिले. मीडियम टर्म मध्ये काय की फर्टिलिटी रेट कमी करणे आणि लॉंग टर्म मध्ये त्या ठिकाणी 45 पर्यंत आपली स्थिरीकरण करणे लोकसंख्या. सार्वजनिक कर्जाच्या स्थिरतेसाठी सामान्यतः स्वीकृत निकष म्हणजे बघा की आपण क्रायटेरिया फॉर द पब्लिक डेट, त्याचं उत्तर ब आणि क, म्हणजे तुम्ही वाचाल तर तुम्हाला त्या बऱ्यापैकी कळेल. त्यानंतर अन्नधान्याचे बफर स्टॉक साधारणतः बघा की इन्फ्लेशन किमतीमध्ये चढ उतार कमी करण्यासाठी, म्हणजे खूप किमती वाढल्या तर मग बफर स्टॉक केलेला असतो तो काही की काढतात, मग खुल्या बाजारात म्हणजे विकतात आणि त्याच्यातून काही की त्या काय म्हणून आपण इन्फ्लेशन महागाई त्याच्यात दूर करता येईल. आता नाबार्डची स्थापना, नाबार्ड नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? तर शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नाबार्डची स्थापना. तर नाबार्डची स्थापना बघा की या 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना, त्या ठिकाणी तुम्ही वाचता की 100 कोटी 500 कोटी इतकं भांडवल घेऊन त्या ठिकाणी सुरू करण्यात आले. आरबीआयच्या 1934च्या कायद्यात शेड्यूल 2 अंतर्गत ज्या बँका समाविष्ट आहेत त्यांना शेड्यूल कमर्शियल बँका असे म्हणतात, ते त्याचं उत्तर असेल. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत, याच्यामध्ये फक्त ड म्हणजे जन्मदर लक्षणीय घट, कोणता टप्पा कोणता म्हणजे संक्रमणाचा सिद्धांत, तो त्या ठिकाणी उत्तर आहे चौथं. त्यानंतर पीएम धनधान्य कृषी योजना PMDDKY याच्याबाबत बघा की काय म्हणतंय की योग्य विधाने ओळखा. तर केंद्रीय मंत्रिमंडळाने 25 ला त्याला मंजुरी दिली. ही योजना 200 कृषी जिल्ह्यांमध्ये विकासाला चालना देण्यासाठी डिझाईन केलेली आहे पायलट बेसवर. त्याचं अ आणि ब दोन्ही बरोबर, दोन्ही काय म्हणू आपण दोन्ही. सामाजिक विकासासाठी दुसरी जागतिक शिखर परिषद दोहा कतार इथं पार पडली, ते त्याचं उत्तर आहे. काही ठिकाणी जिनिव्हा पण देण्यात आलं, पण दोहा कतार. खालीलपैकी कोणत्या क्रिकेटपटूंना बघा की तर वरीलपैकी सर्व तुम्ही आर अश्विन पासून ह्या 4 लोकांचं त्या ठिकाणी नाव वाचलं, त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बघा की DIGELC हे करण्यात आलेलं आहे. करंट अफेअरचे प्रश्न आहे. तिकडे लोकमान्य टिळक हा पुरस्कार नितीन गडकरी साहेबांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर ड्युरंट कप मध्ये बघा की डायमंड हार्बर फुटबॉल कप हा काही की त्या ठिकाणी रनअप राहिलेला आहे. विजेता संघ तुम्ही त्या ठिकाणी बहुतेक तुम्हाला बघावं लागेल थोडंसं, विजेता संघ मी बघितलं होतं विसरलोय. कोणत्या 11वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस पार पडली? व्हिएतनाम. त्यानंतर बघा की अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सव, याच्यामध्ये अशोक सराफ. त्यानंतर बघा की 1985 मध्ये विद्यापीठाच्या स्थापनेपासून इंदिरा गांधी विद्यापीठात पहिला म्हणून काय की संगीता शुक्ला, हे त्याचं उत्तर आहे. करंट अफेअरचं देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता AI, तर त्याचं वडधामना म्हणजे नागपूर जिल्ह्यातील वडधामना हे ग्रामपंचायत आहे. त्याचबरोबर हैदराबाद झाल्या 72व्या मिस वर्ल्ड 2025 ची म्हणजे मिस वर्ल्ड किताब जिंकणारी ही कोणत्या देशाची? थायलंड या देशाची आहे. खालीलपैकी योग्य कथन ओळखा म्हणू आपण, तर निसार हे मिशन इस्रो आणि नासा यांचा संयुक्त प्रकल्प आहे आणि निसार मिशनचे प्राथमिक उद्दिष्ट आहे भूमी आणि बर्फाचे विकृतीकरण, भूमी परिसंस्था म्हणजे पर्यावरणाविषयीचे आहे, त्याचं दोन्ही उत्तर बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्नाकडे जातो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थीचं वार्षिक उत्पन्न मर्यादा किती निर्धारित करण्यात आली? तर 4.5 लाख. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाने 2025 मध्ये खरेदी करण्याच्या हेतूने रक्षण करण्याच्या उद्देशाने महत्वाच्या आवासाच्या अधिकाराला म्हणजे कलम 21 मध्ये वेगळे अधिकार आहेत, म्हणजे राईट टू गेट द गुड एन्व्हायरमेंट, गुड स्लीप, त्याचबरोबर प्रायव्हसी, हे सगळे त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय ई गव्हर्नन्स 2025 साठी महाराष्ट्रातील कुठल्या ग्रामपंचायतीला सुवर्ण पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर ही आहे ग्रामपंचायत रोहिणी ग्रामपंचायत आहे.
धुळे जिल्ह्यातली कुठल्या जिल्ह्यातली रोहिणी ग्रामपंचायत आहे. त्यानंतर नेक्स्ट खालीलपैकी अयोग्य कथन ओळखा. तर HVR अय्यंगार हे संविधान सभेचे मुख्य आरेखक होते म्हणून आपण आरेखक म्हणून ड्राफ्ट्समॅन. त्याचबरोबर मुखर्जी हे संविधान सभेचे सचिव होते. त्याचबरोबर प्रेम बिहारी नारायण रायजादा हे भारतीय संविधानाचे काय म्हणू आपण तर कॅलिग्राफर होते. तर आता बघा की इनकरेक्ट स्टेटमेंट, तर यापैकी एकही स्टेटमेंट इनकरेक्ट नाही, म्हणजे सगळे करेक्ट आहेत. नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी योग्य कथन ओळखा. सामान्य विधेयक म्हणजे जनरल जो ऑर्डिनरी बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड बाय खाजगी म्हणजे खाजगी सदस्याद्वारे मांडला जाऊ शकतो. तर नक्कीच बरोबर. खाजगी सदस्य म्हणजे कोण, तर अपोजिशन पार्टीचे किंवा अपार्ट फ्रॉम मिनिस्टर जे सदस्य आहेत त्यांना खाजगी सदस्य असे म्हणतो. मनी बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड बाय द मिनिस्टर ऑर द प्रायव्हेट मेंबर्स. तो मनी बिल कॅन बी इंट्रोड्यूस्ड बाय द मिनिस्टर, इट कॅन नॉट बी इंट्रोड्यूस्ड बाय द प्रायव्हेट मेंबर. त्याच्यामुळे फक्त बरोबर. बलवंतराय मेहता समितीच्या योग्य शिफारशी ग्रामपंचायत विषयीची म्हणजे पंचायत राज विषयी बलवंतराय मेहता समिती. ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणूक आलेल्या प्रतिनिधीसह स्थापना करण्यात यावी. त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे प्रतिनिधी स्थापना करावी. जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावेत. हे तिन्ही बरोबर आहेत, वरीलपैकी बरोबर. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपण कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी आहे. तर 8व्या परिशिष्टामध्ये, म्हणजे तुम्ही बघा परिशिष्ट वाचाल, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, 6वं, 7वं आणि 8वं. तर ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषा आपल्या 8व्या परिशिष्टांतर्गत देण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय सरकारने 44व्या घटना दुरुस्ती संपत्तीचा अधिकार, जो 44वी घटना दुरुस्ती जे कलम 31 अंतर्गत संपत्तीचा अधिकार होता त्याला मूलभूत हक्काच्या यादीतून वगळून त्याला कलम 300 अंतर्गत त्याला काही की कायदेशीर किंवा घटनात्मक अधिकार करण्यात आलेला आहे. केंद्र व राज्याच्या संवर्त सूचीला सांधी प्रकाश म्हणजे ट्विलिट झोन असे कोण संबंध पाहिल म्हणून जे आपले काय म्हणू आपण पॉलिटिकल थिंकर म्हणू आपण किंवा पॉलिटिकल सायन्स मधले व्यक्ती आहेत. लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समिती स्थापन केली जाते. ती असू शकते पूर्णपणे निवडलेली असू शकते, राज्य सरकारद्वारे पूर्णपणे नामनिर्देशित असू शकते किंवा अंशतः निवडलेली वरीलपैकी सर्व. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न. सार्वजनिक निवडणुकांच्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तद्वतः वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंच हाच असतो. पण सार्वजनिक निवडणुकीच्या नंतर त्या म्हणजे सरपंच असतो. ठीक आहे, कारण की सरपंचाचे प्रत्यक्ष निवडणूक होते. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद कलम 154 नुसार राज्याची कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. कार्यकारी प्रमुख कोण आहे तर राज्यपाल. केंद्राचे कार्यकारी प्रमुख कोण आहे तर राष्ट्रपती. पण खरेखुरे म्हटलं तर तिकडे पंतप्रधान आणि इकडे मुख्यमंत्री. खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेबाबत तरतूद करण्यात आली आहे तर केंद्र सूची आणि संवर्त सूची म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बिफोर लॉ. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणजे कुणाला बघा की कुणी बाहेर असून धोका असेल शांतता आणि सुव्यवस्थेला, जसे राहुल गांधी कुठे मुझफ्फरमध्ये जात असतील त्यांना अटक केल्या जातं तर ते प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. आणि ते किती महिन्यासाठी करून ठेवल्या जाऊ शकतं 3 महिन्यासाठी. तर लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. आता लक्षद्वीप हा केरळच्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. जसं ईशान्येकडचे सुद्धा राज्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 3 राज्यामध्ये हायकोर्ट नाही. ते कुठले 3 राज्य तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. म्हणजे तिकडे बघा की सिक्कीम, त्याचबरोबर अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा वगैरे आणि आसाम याच्यापैकी कोणत्या राज्यामध्ये हायकोर्ट नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. सत्य नाही म्हणते, अमल 26 जानेवारी 1950. मग बाकी तर सत्य असेल. मग त्यानंतर बघा की खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही. समतेचा अधिकार ज्याला आपण म्हणतो राईट टू इक्वॅलिटी 14 ते 18. शोषणाविरुद्धचा अधिकार काय म्हणू आपण शोषणाविरुद्धचा अधिकार त्या ठिकाणी काय देण्यात आलाय तर 20 ते 22. 20 ते 22 नाही 23 आणि 24 हा शोषणाविरुद्धचा अधिकार आहे. आणि त्या ठिकाणी 19 ते 22 हा राईट टू फ्रीडम आहे. राईट टू फ्रीडम. तर काय म्हणण्यात आले आणि पेअर नॉट करेक्टली मॅच तर रिलिजियस फ्रीडम म्हणजे या ठिकाणी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार 25 ते 28 बरोबर आहे. कल्चरल मायनॉरिटीज 29-30 बरोबर आहे. पहिलंही बरोबर आहे म्हणजे काही दुसरं चुकीचं आहे. याच्यामध्ये राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन 23 आणि 24 यायला पाहिजे. पोलीस पाटलांची नेमणूक कुणाद्वारे करण्यात येते. अधिकार कोणास आहे तहसीलदार. खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठे. अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सर्वाधिक खंडपीठ आहेत. जसं बॉम्बे उच्च न्यायालयाचे वेळे खंडपीठ आहेत म्हणजे जसं औरंगाबाद म्हणू नागपूर म्हणू. तर आता सायन्सचे प्रश्न. एका घरामध्ये 100 वॅट क्षमतेचा पंखा. आता सायन्सचे वेगळे आपण एक्सप्लेनेशन रुपेश कराडे सर घेऊन येतील त्याच्यामुळे याच्यात फक्त डायरेक्ट आपण उत्तर त्या ठिकाणी चर्चा करू. सायन्स आहे की मॅथ्स आहे तर सायन्स आहे. तर सायन्स याचं उत्तर आहे 225 रुपये. त्यानंतर चुंबकाच्या सानिध्यात दिशा बदलत नाही तर गॅमा किरण हे त्याचं उत्तर आहे. खालीलपैकी कोणता पर्याय जलविद्युत केंद्रात संभावित दुष्परिणाम नाही तर वायू प्रदूषण हा काय दुष्परिणाम नाही. मॅलाकॉइट हे धातूचे तांबे या धातूचे मूळ ओर आहे. त्याचबरोबर कॅल्शियम आणि क्लोरीन बंधाने एकत्रित येऊन कॅल्शियम क्लोराईड तयार होतो. आयनिक बॉन्ड आपण म्हणतो. याचं वेगळं विश्लेषण रुपेश सर घेऊन येतील. पितळ हा मिश्र धातू आहे. तांबे आणि जस्त यांचा मिळून तो मिश्र धातू आहे ज्याला आपण म्हणू कॉपर आणि झिंक. त्यानंतर कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे तर अ, ब आणि ड. क चुकीचा आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे घातक सबटसियन मलेरिया
तर म्हणजे मॅलिजंट सबटेरियन मलेरिया इज कॉज्ड बाय द प्लाझ्मोडियम फाल्सिपेरम. त्याचबरोबर बघा खालीलपैकी कोणता डुऑइड काय म्हणण्यात आलं की संरक्षण आच्छादन असते निडारियामध्ये संरक्षण, तर याचं उत्तर आहे काय की पहिलं. त्यानंतर भुईमुगावर टिक्का रोग कोणत्या कारक जे आपण म्हणतो कोणत्या कॅज्युअल ऑर्गॅनिझम आपण म्हणतो, तर तो म्हणजे कोणता तर कोस्पोरा पर्सोनेटा. त्यानंतर मिराबिलिस जलापा 4 o'clock ही वनस्पती कुळातील आहे, तर निक्टोजिनेसी. त्यानंतर शेंगावर्गीय पिके हवेतील नत्राचा उपयोग खालीलपैकी कोणत्या सूक्ष्म जीवाणूच्या मदतीने करू शकतात, तर फक्त रायझोबियम आपण म्हणतो. त्यानंतर बघा की विषाणूजन्य रोग व कारणीभूत विषाणू यांच्या जोड्या लावा, तर एड्स हेपॅटायटिस बी विषाणू आपण म्हणतो, तर याचं उत्तर असेल कोणतं तर तिसरं. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे त्या ठिकाणी मानवी रक्तामध्ये प्लाझ्मा किती टक्के असतो, 55%. खालीलपैकी रक्त गोठण्याचे प्रतिबंध करणारा नैसर्गिक औषध कोणते, तर हिपॅरिन. त्यानंतर मुंबई आणि गोवा या स्थानकांतील म्हणजे तिकडे ते बहुतेक हार्ट अटॅक वाल्यांजवळ वगैरे ते असते 554 किलोमीटर, तर हा याचं उत्तर आहे काय की 11.30 AM. याचं सुद्धा उत्तर बघा की रुपेसर म्हणजे सायन्स मॅथ्स रिजनिंगचे उत्तर रुपेसर घेऊन येतील. नंतर 82वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की 14. चौथं उत्तर आहे 18,000. त्याचबरोबर नेक्स्ट प्रश्न आहे बघा की 83 उत्तर आहे 83.33%. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे त्या ठिकाणी एका चौरसाची बाजू 25% वाढली तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती टक्के, तर 56.25. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न सरळ व्याजाचे म्हणजे हा आपला तिकडे तुमचा सिंपल इंटरेस्ट वर प्रश्न विचारलेला आहे, त्याचं 6050 रुपीज. त्यानंतर स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले तेच काम 14 दिवसात, बघा की टाइम वर्क अँड वेजेस वरचा प्रश्न आहे 7 दिवस. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे एका संख्येची 4 पंचमांश, त्याचं 50 उत्तर आहे म्हणजे 87व्या प्रश्नाचं उत्तर 50 आहे. 28 मिश्र या आणि धातू आणि त्याचं 17:17 म्हणजे हा रेशो प्रपोर्शनचा म्हणू आपण. 2 क्रमगत विषम संख्यांच्या वर्गातील फरक बघा की 112 आहे, त्याचं 729 उत्तर आहे. त्यानंतर खालीलपैकी किमती काढा म्हणजे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन वाला प्रश्न आहे तर 0.09. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे त्या ठिकाणी एका सांकेतिक भाषेत थँक्सला बघा की SKNT HE लिहितात, तर काय की DIPSTU हे त्याचं उत्तर आहे. राणी आणि सुरेश बघा हे तुम्ही सॉल्व्ह केला तुम्हाला उत्तर येईल ननद आणि भाऊजय आहे. नेक्स्ट प्रश्न आहे त्या ठिकाणी बघा की 93 मध्ये हे त्यात म्हणजे आकृतीतील आकृत्या मोजात याचं उत्तर आहे काय की 15. नेक्स्ट म्हणू आपण स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाला त्याचं उत्तर आहे काय की दुसरं 60. त्यानंतर 95वा प्रश्न आहे त्याच्यामध्ये BBBA. त्यानंतर 96वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे काय की 4थं. त्यानंतर 97वा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे की 4थं पश्चिम दिशा आहे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर राम श्याम व जॉन यांच्या 5 वर्षापूर्वी वयाची सरासरी त्याचं 26 उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे तिकडे तुमचा 99वा विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो मूल्यांकन चिकित्सक विचार हा त्याचं उत्तर आहे. त्याचबरोबर खालील संख्या मालेतील प्रश्नसंख्याच्या जागी योग्य संख्या येईल तर कोणती संख्या येईल त्या ठिकाणी 290. आता बघा की तुम्हाला वाटतंय की आता सब्जेक्ट वाईज म्हणजे जर काही तुम्हाला या ठिकाणी असं असेल की कोणत्या सब्जेक्टचं विश्लेषण काही की तुम्हाला पाहिजे जसं अर्थशास्त्राच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिजे तुम्हाला, त्याचबरोबर तिकडे भूगोलाच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहिजे तर ते आपण घेऊन त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करावा लागेल, शेअर करावा लागेल, सबस्क्राईब करावा लागेल, जेणेकरून बघा की अर्थशास्त्राचे प्रश्न भूगोलाचे प्रश्न यांचं विश्लेषण आपण घेऊन येऊ, गट कचा कट ऑफ त्याच्याच विश्लेषण घेऊन येऊ, काही लोक धर्मदाय आयुक्त किंवा इतर एक्झामची तयारी करत आहेत त्याच्याविषयी व्हिडिओ घेऊन येऊ. तर त्याकरिता बघा की हा व्हिडिओ तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करावा लागेल जेणेकरून तुम्हाला नवीन काय म्हणू आपण व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. तर हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. नारायण IAS अकॅडमी आमची नागपूर इथं स्थित मुंडलाईट बिल्डिंगच्या वरती आहे. तुम्हाला कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क साधू शकता. सगळ्यांना तुमच्या समोरच्या आयुष्याकरता खूप खूप शुभेच्छा आणि जीवन सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा. थँक्यू.